in a character array and a string is a string handling functions. String handling function. Okay, so string handling function, here we are going to see the built-in function. Built-in function means what? Which are already present in a system library. Like we have already used printf, scanf function which is present in stdio.h. Okay, then math.h, different types of different functions in a math.h header file. Okay, and the different function in ctype.h. Okay, now in this chapter we are going to study the string handling function present in hash include string.h file. String.h file मध्ये different functions आहेत. That functions are called as string handling function. Why it is called as string handling function? Because by using that functions we are going to do some operations on a string. Okay, like comparing two string, calculating the length of a string, then concatenating one string to the other string, means joining the two string. जसं आपण टू ॲरे मधले एलिमेंट्स थर्ड ॲरे मध्ये कॉपी केले, सेम तसंच दोन स्ट्रिंग आहेत तर आपण काय करणार की एक फर्स्ट स्ट्रिंग मध्ये सपोज फर्स्ट नेम आहे आणि दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये लास्ट नेम आहे तर मी कंबाईन करणार फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके, सो ते आपण करणार, स्ट्रिंग रिव्हर्स करणार. ओके, सो string.h file provides number of functions. Okay, and that functions are used to do some operation on a string, so that functions are called as a string handling function. Okay, so in this string.h file we are going to see first function strlen. The long form of this is that string length. String length function ह्याला तुम्ही पास करणार वन स्ट्रिंग म्हणजेच कॅरेक्टर अरे पास करणार. ओके, सो strlen function is used to calculate number of characters in a string. स्ट्रिंग मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करतो, strlen फंक्शन. आता ते कसं यूज करायचं ते सांगते. फर्स्ट मी तुम्हाला लिस्ट ऑफ फंक्शन्स राईट डाऊन करून देते. ओके, देन आहे strcat फंक्शन. ओके, त्याला तुम्ही टू कॅरेक्टर अरे पास करणार, टू स्ट्रिंग. ओके, टू स्ट्रिंग पास करणार आणि strcat मीन्स व्हॉट, स्ट्रिंग concatenation. ओके, त्याच्यामध्ये strcat function is used to join second string to first string. इथे जे तुम्ही सेकंड स्ट्रिंग पास करणार ती फर्स्ट स्ट्रिंगला काय होणार, जॉईन होणार. म्हणजे जर फर्स्ट स्ट्रिंग हॅलो असेल आणि सेकंड स्ट्रिंग गुड मॉर्निंग असेल तर आफ्टर strcat इट विल बी लाईक हॅलो गुड मॉर्निंग. इट विल बी ॲज अ वन स्ट्रिंग. ओके, सो विथ द एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो फर्स्ट फंक्शन इज strlen. इट इज यूज टू फाइंड और दिस फंक्शन रिटर्न्स द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग अँड देन strcat फंक्शन इट इज यूज टू जॉईन the second string to the first string. जी सेकंड पॅरामीटर तुम्ही पास करणार त्याच्यात जी व्हॅल्यू असणार ती फर्स्ट पॅरामीटरला जॉईन होणार. ओके, देन नेक्स्ट फंक्शन इज strcpy function. strcpy function, cpy, त्याला पण आपण टू स्ट्रिंग पास करणार. ओके, किंवा टू स्ट्रिंग पास करणार. ठीक आहे, तर strcpy मीन्स व्हॉट, स्ट्रिंग कॉपी. ओके, नाउ दिस फंक्शन इज यूज्ड टू कॉपी second string to first string.
सेकंड str मध्ये स्ट्रिंग मध्ये जी व्हॅल्यू असेल ती कॉपी होणार फर्स्ट str मध्ये. ओके, सो ह्या केस मध्ये सपोज फर्स्ट स्ट्रिंग मध्ये काहीच व्हॅल्यू नसेल आणि सेकंड स्ट्रिंग मध्ये हॅलो असेल तर strcpy फंक्शन काय करणार, फर्स्ट स्ट्रिंग मध्ये हॅलो टाकणार. ओके, आता सपोज फर्स्ट स्ट्रिंग मध्ये ऑलरेडी हॅलो आहे आणि सेकंड स्ट्रिंग मध्ये गुड मॉर्निंग आहे आणि strcpy काय करणार, हॅलो रिप्लेस करणार बाय गुड मॉर्निंग. तर कॉन्कॅटिनेशन मध्ये काय होतं की फर्स्ट स्ट्रिंग ऍज इट इज राहते आणि त्याला सेकंड स्ट्रिंग फक्त अटॅच होते आणि strcpy मध्ये फर्स्ट स्ट्रिंगची जी व्हॅल्यू आहे दॅट विल बी रिप्लेस बाय द सेकंड स्ट्रिंग. ओके, सो नेक्स्ट फंक्शन आहे strcmp फंक्शन. ओके, सो दिस फंक्शन ला सुद्धा 2 स्ट्रिंग पास होणार. ह्याचं मीनिंग आहे स्ट्रिंग लॉंग फॉर्म आहे स्ट्रिंग कंपेअर. ओके, सो दिस फंक्शन इज यूज्ड टू कंपेअर टू स्ट्रिंग्स इक्वल आहे की नॉट इक्वल आहे त्याच्यासाठी strcmp फंक्शनचा काय होतो, यूज होतो. ओके, सो स्ट्रिंग इज इक्वल और नॉट इक्वल. ओके, सो डिटेल मध्ये ते कसं वर्क होतं ते तुम्हाला एक्झाम्पलने आपण 1 बाय 1 परत बघू. त्याच्यानंतर strrev फंक्शन. सो वन स्ट्रिंग पास करायची. सपोज तुम्ही हॅलो पास केलं. ओके, ह्या इथे जर हॅलो असेल तर strrev काय करतं की त्याला रिव्हर्स डिस्प्ले करतं EELOLLEH. ओके, जी स्ट्रिंग तुम्ही पास करणार जी व्हॅल्यू असेल त्या कॅरेक्टर अरे मध्ये दॅट विल बी रिव्हर्स्ड. ओके, सो दिस लॉंग फॉर्म फॉर strrev इज व्हॉट, स्ट्रिंग रिव्हर्स. इट इज यूज्ड टू रिव्हर्स अ स्ट्रिंग. इट इज यूज्ड टू रिव्हर्स अ गिवन स्ट्रिंग. ओके, सो दीज आर टोटल 5 नंबर ऑफ फंक्शन्स. strlen जे की प्रीवियस स्लाइड मध्ये आपण बघितलं, strcat, then strcpy, cmp and strrev. Okay, so these functions are used for a different operations on a string, so it is called as, these functions are called as a string handling function. Okay, now let's see one by one with example. So first example means what, with one program. Now first function, string length function, that is strlen function. This function is used to find number of characters in a string. स्ट्रिंग मध्ये नंबर ऑफ किती कॅरेक्टर्स आहेत ते फाइंड आउट करतो. ओके, सो बघा कसं वर्क होतं. सो नाउ वी हॅव टू इन्क्लूड वन एक्स्ट्रा फाईल. stdio.h तर असणारच आहे आणि हॅश इन्क्लूड string.h. ओके, बिकॉज आपण ते फंक्शन यूज करणार आहे. ओके, नाउ बघा void main. सो फर्स्ट आपल्याला स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो आपण एक कॅरेक्टर अरे तर आपल्याला लागणारच आहे. ओके, सो कॅरेक्टर आणि काहीही व्हेरिएबल घ्या. सपोज s1 घेतलं अँड सपोज 50 मॅक्स तुम्ही 50 कॅरेक्टर्स एंटर करू शकता. ओके, स्ट्रिंग मीन्स नथिंग बट अ कॅरेक्टर अरे. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन अ प्रिव्हियस लेक्चर. ओके, सो तुम्हाला strlen फंक्शन इज काय करतं, इट इज यूज टू फाइंड द नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहे स्ट्रिंग मध्ये हे फाइंड आउट करतो. ओके, सो फॉर दॅट वी हॅव टू एंटर फर्स्ट स्ट्रिंग, देन वी आर गोइंग टू find the number of characters in that string using the strlen function. Okay, so number of characters always काय असणार आहे, integer असणार आहे. So we will take one integer value L for length. Okay, तुम्हाला जे variable घ्यायचे you can use. Okay, so first printf enter any string, then gets use करा because scanf जर यूज केलं देन तुम्ही फक्त ओनली वन वर्डची स्ट्रिंग फक्त स्कॅन करू शकता ॲज वी हॅव डिस्कस्ड प्रिव्हियस एक्झाम्पल. ओके, आणि गेट्सनी यू कॅन स्कॅन और रीड or take the value of a string as a one word also or more than one word also. Okay,
सो गेट्स फक्त काय करायचं S1. ओके, सो फर्स्ट आता strlen फंक्शन यूज करा. सो लेंथ साठी आपण L यूज केले. सो L इज इक्वल टू strlen आणि त्याला पास करायचं की तुम्हाला कोणत्या स्ट्रिंगची नंबर ऑफ कॅरेक्टर पाहिजे. सो आपल्याकडे ओनली वनच आहे, दॅट इज S1. ओके, देन आता आपण प्रिंट करू स्ट्रिंग इक्वल टू %s S1. पहिले स्ट्रिंग प्रिंट करू, देन printf लेंथ इक्वल टू, आता लेंथ साठी आपण L यूज केले विच इज इंटीजर. सो %d then get ch and then program complete. Okay, now let's see. now आता बघा strlen फंक्शन फर्स्ट एंटर एनी स्ट्रिंग. ओके, सो तुम्ही एक स्ट्रिंग टाकणार. सपोज मी टाकली हॅलो. ओके, आणि एंटर की प्रेस केली. सो S1 विल कंटेन नाउ हॅलो. सो strlen ला आपण काय पास केलं S1. सो strlen फंक्शन हे ऑलरेडी डिफाइन केलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट कोड लिहायची गरज नाही. जेव्हा तुम्ही जसं प्रिंटफ मध्ये आपण डबल कोट मध्ये जी व्हॅल्यू टाकतो ती ऑटोमॅटिकली प्रिंट होते स्क्रीनवरती. मीन्स व्हॉट दॅट printf फंक्शन इज डेव्हलप्ड for that operation only. Okay, so like strlen function is developed to find the length of a number of character in a given string. Okay, so आपण काय पास केले S1. Okay, so S1 मध्ये S1 मीन्स मध्ये काय हॅलो. सो strlen फंक्शन काय करते, हॅलो जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ वर्ड्स आहे. जरी इंडेक्स 0 1 2 3 4 असतं तर 4 नाही रिटर्न करत. इट रिटर्न्स द नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, सो 1 2 3 4 5 इंडेक्स होते 0 पासून स्टार्ट, बट टोटल कॅरेक्टर्स किती आहेत 5. सो इट विल रिटर्न 5 इंटू दिस L. ओके, सो आपण प्रिंट करणार आता S1 म्हणजे हॅलो प्रिंट होणार आणि त्याच्या खाली 5 प्रिंट होणार. ओके, नाउ एंटर एनी स्ट्रिंग. आता सपोज मी स्ट्रिंग टाकली हॅलो, देन स्पेस दिलं आणि गुड मॉर्निंग टाकलं. ओके, सो नाउ strlen फंक्शन ला पास केले आपण S1 मीन्स व्हॉट हॅलो स्पेस गुड मॉर्निंग. ओके, नाउ इन दिस स्पेस इज ऑल्सो अ कॅरेक्टर, सो इट इज कन्सिडर्ड. ओके, सो strlen function returns the number of characters including space also. Okay, so 0 1 2 3 4 space is at 5th index, then G 6th index आणि M 7th index. Okay, len function काय करणार, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर. जर इंडेक्स 7 पर्यंत आहे मीन्स टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती झाले 8. 1 2 3 4 5 6 7 8. सो इट विल रिटर्न 8. सो इथे डिस्प्ले होईल हॅलो गुड मॉर्निंग आणि इथे डिस्प्ले होईल 8. लक्षात, ठीक आहे. सो दिस इज अ वर्किंग ऑफ अ strlen फंक्शन. नाउ वी विल सी विथ वन एक्झाम्पल. So stdio.h येणारच आहे because string printf gets functions are in stdio.h. And now we are going to use the strlen function. So that function is in string.h file. Also we have to include that file. Now take one character array. Suppose S1 I have taken. Max number of characters that you want in a string, maximum at most character. Less than that also you can enter. Okay, that is this size is already discussed in one dimensional array also. Okay, then take one integer variable to store the integer value written by the strlen function, that is a number of characters. Okay, so len suppose. Okay, now first enter the string. String enter नाही केली तर तुम्ही कशाचे नंबर ऑफ कॅरेक्टर्स फाइंड आउट करणार. ओके, सो एंटर एनी स्ट्रिंग. सो गेट स्कॅनएफ यूज करा वन वर्ड चीच तुम्हाला पाहिजे असेल तर, आणि वन वर्ड और मोर दॅन वर्ड बोथ ची पाहिजे असेल तर गेट्स यूज करा. ओके, नाउ len इज इक्वल टू strlen फंक्शन आणि त्याला पास करणार ज्या स्ट्रिंगचे तुम्हाला नंबर ऑफ कॅरेक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत ते. ओके,
झालं. ओके, सो दिस इज आवर प्रोग्राम. सेव्ह इट, execute and compile and execute. enter any string बघा, वन वर्ड ची टाकली, काय आलं, DEE गिवन स्ट्रिंग. किती वर्ड्स आहेत बघा, किती कॅरेक्टर्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 and 7. and लक्षात. now again we will run this program. बघा आता गेट्स लिहिल्यामुळे ऑल 3 वर्ड्स आले. जर स्कॅनएफ लिहिलं असतं तर ओनली दीपिकाच आलं असतं. ओके, नाउ टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स बघा इन्क्लुडिंग स्पेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 and 22. E22. लक्षात. So this is how the strlen function works. Now असं काही नाही की तुम्ही at a time one string चीच फक्त लेंथ फाइंड आउट करू शकता. सपोज मी अजून एक कॅरेक्टर ॲरे घेतला, ठीक आहे, S2. ओके, आणि इथे एंटर स्ट्रिंग 1 केलं, देन आफ्टर दॅट इथे केलं एंटर स्ट्रिंग 2 गेट्स S2. ओके, आणि इथे पण लेंथ कॅल्क्युलेट, ज्याची तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. सो strlen फंक्शनला S2 S1 की S2, तर ज्याची लेंथ फाइंड आउट करायचे ते पास करायचं. सो इथे सपोज मी len1 लिहिलं, इथे लेंथ 2 लिहिलं. सो 1 and here 2. ओके, सो 1, आता 2 स्ट्रिंग आहे, सपोज स्ट्रिंग 1 लेंथ ऑफ स्ट्रिंग 1. ओके, नाउ सेम आपण डिस्प्ले करू स्ट्रिंग 2. डिस्प्ले करणार तर दोन्ही पण सेम टाइपचे आहेत ना. सो सेम वेनीच डिस्प्ले करायचं. लेंथ ऑफ स्ट्रिंग 2 ओके, तुम्ही जे व्हेरिएबल पास करणार, जे कॅरेक्टर आहे त्याची लेंथ बरोबर एलियन फंक्शन कॅल्क्युलेट करणार. इथे लेंथ 1 व्हेरिएबल मध्ये सेंड करणार, S2 मध्ये लेंथ 2 मध्ये करणार. इथे आपण व्हॅल्यू घेणार S2 ची. लक्षात. आणि जस्ट ते डिस्प्ले केलेलं आहे. नाउ चेंजेस केले, एक्झिक्यूट करा, कंपाईल अँड रन करा. ओके, फर्स्ट स्ट्रिंग दीपिका. ओके, सेकंड स्ट्रिंग सपोज हॅलो. बघा, फर्स्ट स्ट्रिंग दीपिका, इट कंटेन्स 7 कॅरेक्टर्स. सेकंड स्ट्रिंग हॅलो and it contains only 5 कॅरेक्टर्स. लक्षात. हे झाले तुमचं हाऊ द strlen फंक्शन वर्क्स. ओके, नाउ द नेक्स्ट फंक्शन इज, आपण रिव्हर्स फंक्शन घेऊ आधी. सिंगल आता जसं strlen फंक्शनला ॲट अ टाइम ओनली 1 स्ट्रिंग पास होते ना, सो ते फंक्शन्स आपण घेऊया. then copy, concat and compare. So first next function आहे, second function strrev function. त्याला सुद्धा only 1 string pass होते at a time. So this function is used to reverse a string. Okay, so for that first एंटर द स्ट्रिंग. जी रिव्हर्स करायची आहे ती पहिल्यांदा एंटर तर करावं लागेल. ओके, सो फर्स्ट एंटर द स्ट्रिंग कॅरेक्टर ॲरे. एक कोणती पण स्ट्रिंग घ्या. रिव्हर्स करण्यासाठी कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. सो फर्स्ट आपण व्हॅल्यू एंटर करू. एंटर एनी स्ट्रिंग, देन गेट्स S1. ओके, then just use strrev function and S1. okay, it will reverse a string. जी स्ट्रिंग तुम्ही पास केलेली आहे त्याला रिव्हर्स करणार. ओके, आणि स्टोअर परत कशात करणार, S1 मध्येच. म्हणजे S1 ची व्हॅल्यू जर इथं तुम्ही गेट्स फंक्शनला जर हॅलो घेतलेली असेल
तर S1 ची व्हॅल्यू काय असेल, हॅलो असेल. ओके, पण इथे आफ्टर एक्झिक्युशन ऑफ द strrev फंक्शन द व्हॅल्यू ऑफ द S1 विल चेंज अँड इट विल लाईक OLLEH like this. Okay, so आपण just display करूया printf reverse string equal to %s and then S1 get ch. Okay, so कसे एक्झिक्यूट होते बघा. याला काय ट्रेस करायची गरज नाही, ते काय इंडेक्सेस वगैरे नाहीयेत, I1 पासून N पर्यंत होती. जस्ट फंक्शन आहे, त्या फंक्शनला ऑटोमॅटिकली त्या फंक्शनचं ऑलरेडी ऑपरेशन डिफाईन करून दिलेलं आहे सिस्टीम मध्ये. सो आपण फक्त ते फंक्शन यूज करणार आहे. त्याचा तुम्ही कोड लिहिलेला नाहीये रिव्हर्सचा, इट इज ऑलरेडी रिटन. सो ऑटोमॅटिकली तो बॅकएंडला ते फंक्शन एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळणार. ओके, strrev.c. सो आपण एकच स्ट्रिंग घेऊयात, लेंथची आता गरज नाही. एंटर एनी स्ट्रिंग, वन स्ट्रिंग घेतली. नाव strrev and S1 बस. जी स्ट्रिंग घेतलेली त्याला रिव्हर्स डिस्प्ले करायचं. सो printf reverse string equal to %s, S1. ओके, सिंपल एकदम. बघा, सेव्ह करते एकदा आणि देन रन करून दाखवते. देन तुम्हाला थोडेसे चेंजेस सांगते याच्यामध्ये, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला str रिव्हर्सचा यूज कळेल और हाऊ दॅट फंक्शन इज वर्किंग. बघा, AKI रिव्हर्स, A लास्ट आहे तो फर्स्ट आला, देन सेकंड लास्ट के आहे तो सेकंड नंबरला आला. ओके, IPPPEED. ओके, सो आता आपण इथे गेट्सने आपण स्ट्रिंग एंटर केले. नाउ आय वॉन्ट टू डिस्प्ले द ओरिजिनल स्ट्रिंग ऑल्सो. देन व्हॉट, बिकॉज strrev फंक्शन काय करतं की S1 जे तुम्ही स्ट्रिंग पास केलेली आहे, जे कॅरेक्टर ॲरे तुम्ही पास केलेला आहे, सो त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला रिव्हर्स करून परत त्याच व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. ओके, सो पहिले S1 ची व्हॅल्यू जरी दीपिका होती हे, पण strrev फंक्शननी काय झाली, S1 ची व्हॅल्यू ही रिव्हर्स वाली आली, म्हणजे AK, ओके, PI अशी रिव्हर्स आली. ओके, सो जर मग आपल्याला ओरिजिनल स्ट्रिंग पण डिस्प्ले करायची असेल तर मग काय करणार, मग काय करा, स्ट्रिंग एंटर केल्यानंतर rev फंक्शनच्या आधी प्रिंट करून घ्या ओरिजिनल स्ट्रिंग. जेव्हा तुमचं rev फंक्शन एक्झिक्यूट होतं त्याच्यानंतर S1 ची व्हॅल्यू चेंज होती याच लाईनला, हे फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर इथे. ओके, पण इथे मी व्हॅल्यू घेतल्यानंतर आणि हे फंक्शन एक्झिक्युशनच्या आधी, तर स्ट्रिंगची व्हॅल्यू सेम असेल. ओके, सो ओरिजिनल स्ट्रिंग इक्वल टू %s and S1. सो ओरिजिनल स्ट्रिंग पहिले डिस्प्ले करा, देन रिव्हर्स फंक्शन एक्झिक्यूट करा, देन रिव्हर्स स्ट्रिंग डिस्प्ले करा. ओके, नाउ बघा आता आपल्याला बोथ व्हॅल्यू मिळते. बघा, ओरिजिनल स्ट्रिंग हॅलो अँड रिव्हर्स स्ट्रिंग OLLEH. आलं लक्षात? ठीक आहे. सो दिस इज अ वर्किंग ऑफ अ रिव्हर्स फंक्शन. नाउ नेक्स्ट आहे कॉपी फंक्शन. strcpy function, that is a string copy function. strcpy function याला दोन स्ट्रिंग तुम्ही पास करणार. ओके, आणि त्याचं मीनिंग काय, स्ट्रिंग कॉपी. दिस फंक्शन इज यूज्ड टू कॉपी सेकंड स्ट्रिंग, जी सेकंड तुम्ही पास केली. असं नाही होणार, फर्स्ट सेकंड मध्ये नाही पास कॉपी होणार, सेकंड फर्स्ट मध्ये कॉपी होणार. ओके, सेकंड स्ट्रिंग टू फर्स्ट स्ट्रिंग. ओके, सो void
main. Now आता we need 2 character array. ओके, सेकंड तुम्ही S1 पण यूज करू शकता, S2 पण यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता तुम्ही फर्स्ट, आता आपण सपोज आपली पहिली स्ट्रिंग S1 आहे आणि दुसरी S2 आहे. सो तुम्ही व्हॅल्यू फक्त सेकंड स्ट्रिंगची घेणार, बिकॉज सेकंड आपल्याला फर्स्ट मध्ये कॉपी करायची. सो फर्स्ट ची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. ओके, सो printf एंटर सेकंड स्ट्रिंग गेट्स S2. S2 ची व्हॅल्यू घेतली की strcpy फंक्शन कॉल करा आणि S1, S2. सो इथपर्यंत ह्या स्टेटमेंट पर्यंत आपण फक्त व्हॅल्यू कशाची घेतलेली आहे, S2 ची. S1 आपला एम्प्टीज आहे विथ नल कॅरेक्टर्स इन ऑल दी ब्लॉक्स. ओके, सो इथे सपोज मी आता हॅलो टाकलं S2 मध्ये. सो इथे strcpy जेव्हा कॉल होईल तेव्हा S2 मध्ये हॅलो आहे तर ते S2 मध्येच राहील. जसं आपण एक फोल्डर C ड्राईव्ह वरून D ड्राईव्ह वरती जर कॉपी केलं, then copy of that folder is remain on C drive also and the D drive also. Okay, so S2 काय करतं, strcpy फंक्शन काय करतं, सेकंड जी स्ट्रिंग तुम्ही पास केलेली आहे त्याची व्हॅल्यू कॉपी करतं फर्स्ट स्ट्रिंग मध्ये. सो हियर हॅलो, S2 मध्ये काय व्हॅल्यू आहे, हॅलो, जी की आपण सपोज एंटर केली आहे. सो हॅलो विल बी कॉपीड टू द S1. सो व्हॅल्यू ऑफ S1 इज हॅलो अँड S2 इज ऑल्सो हॅलो. कॉपी तिथे पण राहणार आहे. ओके, देन आता आपण प्रिंट करू बोथ स्ट्रिंग. सो स्ट्रिंग 1 आता ऑटोमॅटिकली काय येणार, हॅलो येणार. आपण S1 ची तर व्हॅल्यू टाकली पण नव्हती ना, स्ट्रिंग 2 ची टाकली होती, राईट आहे. बट आपण S1 ची व्हॅल्यू टाकली नव्हती. बट strcpy ने काय केलं आपण की S2 ची जी व्हॅल्यू आहे ती S1 मध्ये कॉपी केली आणि कॉपी झाल्यानंतर जर प्रॉपर डिस्प्ले झाले दोन्ही सेम, देन काय झाले की फर्स्ट सेकंड व्हॅल्यू फर्स्ट स्ट्रिंग मध्ये कॉपी झालेली आहे. ओके, सो नाउ वी विल राइट द प्रोग्राम. Now again include string.h file. Take 2 character arrays. One is destination, आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये कॉपी करायचं आहे, आणि another is for source, ज्यामधून कॉपी करायची व्हॅल्यू. Then first enter the second string. So enter second, और असं करा एंटर स्ट्रिंग टू कॉपी. जी स्ट्रिंग कॉपी करायची आहे ती एंटर करा. ओके, नाउ गेट्स वन वर्ड ची पाहिजे कंपल्सरी तुम्हाला, देन यूज स्कॅनएफ, अदरवाइज यूज एस गेट्स. ओके, सो strcpy एक जी स्ट्रिंग कॉपी करायची आहे ती घेतल्यानंतर कॉपी फंक्शन कॉल करा strcpy. ओके, नाउ नेक्स्ट printf, किंवा असं पण म्हणू शकतो आपण ओरिजिनल स्ट्रिंग. ओरिजिनल स्ट्रिंग काय होती, आप कशामध्ये होती, S2 मध्ये ना. ओके, आणि कॉपीड स्ट्रिंग असं पण तुम्ही प्रॉपर डिस्प्ले करू शकता. आणि कॉपीड कशामध्ये झालेली आहे स्ट्रिंग, कॉपी स्ट्रिंग कोणत्या व्हेरिएबल मध्ये, बघा सेकंड व्हेरिएबल ची व्हॅल्यू कॉपी होते फर्स्ट मध्ये. सो ओरिजिनल स्ट्रिंग आपली S2 मध्ये आहे जी की आपण घेतली इथे, आणि ती कॉपी कशात झाली, S1 मध्ये. सो मी इथे डिस्प्ले करताना S1 करणार. ओके, सो तुम्ही अशा वेनी पण डिस्प्ले करू शकता जे आपण इथे बघितलं आहे स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2. पण आपण कॉपीचा करतोय तो प्रॉपर करा. ओरिजिनल स्ट्रिंग आपली S2 मध्ये आहे आणि कॉपीड स्ट्रिंग S1 मध्ये आहे. ओके, सेव्ह केलं, देन एक्झिक्यूट वरती क्लिक करा, कंपाइल अँड रन.
सो बघा ओरिजिनल स्ट्रिंग जिथे आपण S2 प्रिंट केलं ती पण ती आपण एकच याची व्हॅल्यू घेतली ना, सो ती कॉपी झाली इकडे. ओके, सो दोघांची पण व्हॅल्यू सेम राहिली. आता बघा सपोज मी इथं एंटर स्ट्रिंग टू कॉपी S1 केलं. ओके, आता मला S1 ची व्हॅल्यू S2 मध्ये टाकायची, पण मग इथे S1 फर्स्ट पॅरामीटर आणि सेकंडला S2 तर चालणार नाही. ऑलवेज काय सांगितलं की तुम्ही सेकंड जे पास कराल त्याची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये जाते. ओके, सो आता एंटर स्ट्रिंग टू कॉपी. आता मी कोणत्या व्हेरिएबल मध्ये जी स्ट्रिंग मला कॉपी करायची ती कोणत्या मध्ये स्टोअर केली S1 मध्ये, आणि ती मला आता S2 मध्ये कॉपी करावं लागेल. सो इथे S2 करणार आणि इथे S1 करणार. ओके, सो ओरिजिनल स्ट्रिंग नाव इन S1 अँड कॉपीड स्ट्रिंग नाव इन S2. म्हणजे तुम्ही काय पास करताय कोणत्या पोझिशनला. आता फर्स्टला मी S2 टाकले आणि सेकंडला S1. नाउ हियर S1 ची व्हॅल्यू S2 मध्ये कॉपी होणार. ओके, ऑलवेज लक्षात ठेवायचं की फर्स्ट पोझिशनला डेस्टिनेशन असणार आणि सेकंडला सोर्स. सो या सोर्सची कॉपी कुठे जाणार, इथे या डेस्टिनेशनला जाणार. ओके, सो आता मी व्हॅल्यू S1 मध्ये घेतली जी मला कॉपी करायची आणि ती मी कॉपी कुठे केली S2 मध्ये. सो कॉपीड स्ट्रिंग इज इन S2 आणि कॉपी करायची ती स्ट्रिंग आहे S1 मध्ये. ओके, नाउ सेव्ह करते, कंपाइल अँड रन. काही नाही, सेमच येणार आहे. सपोज आता दीपिका खराडे. नाउ S1 विल कंटेन्स दीपिका खराडे अँड आफ्टर कॉपिंग द स्ट्रिंग इट विल ऑल्सो दीपिका खराडे. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट फंक्शन strcpy फंक्शन. नाउ द नेक्स्ट फंक्शन इज strcat फंक्शन. सो आपले 3 फंक्शन झालेत. नाउ strcat फंक्शन. स्ट्रिंग कॉन्केटिनेशन इझी आहेत बघा हे फंक्शन्स एकदम, बिकॉज ऑलरेडी तुम्हाला काय करायची गरजच नाही. फक्त यू हॅव टू टेक व्हॅल्यू ऑफ अ स्ट्रिंग and use the string handling function. Okay, according to what operation you want. Okay, now next I string strcat function. It also pass 2 values. Okay, आणि याचा pronunciation आहे string concatenation. Concatenation means joining. Okay, so this function is used to join, not copy, to join second string to first string. Okay, for example बघा, सपोज कॅरेक्टर ॲरे S1 मध्ये आपण अजून एका वेनी पण इनिशियलायझेशन करू शकतो ना. सपोज कॅरेक्टर ॲरे मध्ये आपण ह्या वेनी पण करू शकतो. कंपाइल टाइम. ओके, ABC आहे. ओके, आणि कॅरेक्टर ॲरे सेकंड मध्ये PQR आहे. ओके, आता जर मी strcpy फंक्शन यूज केलं, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते पहिल्यांदा. तर S2 मध्ये काय आहे PQR, ते S1 मध्ये जाणार. मीन्स व्हॉट, आता S1 मध्ये तर ABC होतं, बट कॉपीने काय होतं की S2 मध्ये PQRच राहणार आहे. ओके, आणि ती व्हॅल्यू पण कॉपी होणार S1 मध्ये. म्हणजे S1 ची जी ABC व्हॅल्यू होती, जसं आधीच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट जी स्ट्रिंग त्याच्यात कॉपी होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घेतली नव्हती. पण मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करत होते तेव्हा मी सांगितलं होतं की जर ऑलरेडी व्हॅल्यू असेल तर दॅट व्हॅल्यू विल बी रिप्लेस्ड बाय द सेकंड स्ट्रिंग. ओके, सो आता S1 मध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यू टाकलेली आहे, ही. ओके, सो S1 इथे कॉपी केल्यानंतर S2 मध्ये जी PQR व्हॅल्यू आहे ते S1 मध्ये जाईल. सो आफ्टर कॉपिंग S1 मध्ये काय जाणार PQR आणि S2 मध्ये पण काय जाणार, S2 मध्ये तो ऑलरेडी PQRच आहे. सो जी व्हॅल्यू कॉपी करतोय ज्या स्ट्रिंग मधून ती ऍज इट इज राहील. सो S2 मध्ये जी PQR आहे ती इथे राहणार आहे. ओके, सो CPY फंक्शन काय होतं की फर्स्ट स्ट्रिंग ची व्हॅल्यू ही रिप्लेस होते. ओके, बट नाउ आपण कॉन्केटिनेशन फंक्शन बघू. सो कॉन्केटिनेशन मध्ये काय होतं बघा, आता मी जर यूज केलं strcat फंक्शन आणि इथे केलं बिकॉज मला S1 ला अटॅच करायचे आहे S2. So second string will be attached to S1. Now for हे फंक्शन पर्यंत S1 ची व्हॅल्यू काय ABC आहे अकॉर्डिंग टू आवर व्हॅल्यूज आणि S2 ची काय आहे PQR आहे. ओके, नाउ आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस स्टेटमेंट S2 ची व्हॅल्यू S1 मध्ये S1 च्या स्ट्रिंगला जॉईन होणार आणि सेव्ह कुठे होणार S1 मध्ये. सो हे फंक्शन झाल्यानंतर आफ्टर द कॉन्कॅटिनेशन फंक्शन S1 मध्ये काय व्हॅल्यू येणार बघा, ऑलरेडी त्याला ABC आहेच आहे आणि त्याला अटॅच होणार PQR. आलं का लक्षात, आणि S2 मध्ये PQRच राहणार.
बिकॉज S2 मध्ये PQR आहे ना, आपण S2 ची व्हॅल्यू कुठे जाणार नाही, ती तिथेच राहणार आणि जी व्हॅल्यू आहे त्याची एक कॉपी अटॅच होणार S1 जी स्ट्रिंग आहे तिला आणि S1 चीच व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. सो हियर आफ्टर ए कॉन्कॅटिनेशन फंक्शन S1 ची व्हॅल्यू विल बी फर्स्ट ABC होतं, त्याला अटॅच होणार PQR आणि S2 ची ऍज इट इज PQR राहणार. ओके, सो दिस इज वन एक्झाम्पल. नाऊ आता बघा, आता मी इथे S2 टाकलं आणि इथे S1 टाकलं. ओके, सो सेकंड स्ट्रिंग आता S1 आहे ती कॉपी होणार इथे. सो आता बिफोर कॉन्कॅटिनेशन S2 मध्ये काय व्हॅल्यू आहे, PQR आणि S1 मध्ये काय व्हॅल्यू आहे, ABC. ओके ओके, नाउ आफ्टर कॉन्कॅटिनेशन आता आपण S1 अटॅच होणार S2 ला आणि सेव्ह पण कुठे होणार, S2 मध्ये. सो S2 चेंज होणार. सो आफ्टर कॉन्कॅटिनेशन S2 मध्ये ऑलरेडी PQR होतं, त्याला S1 ची व्हॅल्यू अटॅच झाली. नाउ द व्हॅल्यू ऑफ द S2 विल बी PQR ABC आणि S1 ची व्हॅल्यू ऍज इट इज राहणार ABC. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज हाऊ द कॉन्कॅटिनेशन फंक्शन वर्क. ओके, तुम्ही जे सेकंड पॅरामीटर पास करणार ना, तर ते पॅरामीटर अटॅच होणार त्याची व्हॅल्यू पहिल्या पॅरामीटरला, फर्स्ट पॅरामीटरला. ओके, आणि सेकंड पॅरामीटरची व्हॅल्यू ऍज इट इज राहणार आणि जे फर्स्ट पॅरामीटर आहे त्याची व्हॅल्यू फर्स्ट जी त्याची व्हॅल्यू असेल ती त्याला अटॅच होणार सेकंड पॅरामीटरची व्हॅल्यू. ओके, सो असं नाहीये की S1 म्हणजे फर्स्ट आणि S2 म्हणजे सेकंड, दॅट आर जस्ट व्हेरिएबल. ओके, तुम्ही जे इथे पास करणार, फर्स्ट पास केलं S2, देन नाउ S2 इज अ फर्स्ट स्ट्रिंग आणि त्याला अटॅच होणार सेकंड स्ट्रिंग. पहिले तुम्ही S1 केलं, नंतर S2 पास केलं, नाउ S1 विल बी फर्स्ट स्ट्रिंग आणि त्याला अटॅच होणार सेकंड स्ट्रिंग. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ आपण एक्झाम्पलनी बघू. S1 okay, now string 1 string 2. ओके, आता सेव्ह करते बघा. इथे str.cat लिहायचं राहिलं, cat. आपण पहिले S1 ला S2 अटॅच करू. ओके, सो कंपाइल अँड रन. Enter first string, suppose hello. Enter second string. Okay, so string 1 hello good morning and string 2 good morning. का? Because आपली string 1 मध्ये काय व्हॅल्यू होती, hello, आणि string 2 मध्ये काय होतं, gm. So gm is copied attached to the S1 च्या व्हॅल्यूला, म्हणजे hello ला gm अटॅच होणार आणि S1 ची व्हॅल्यू नाउ काय डिस्प्ले होणार, hello gm आणि S2 ची ऑलरेडी gmच राहणार. ओके, नाउ जर मी इथे आता S2 केलं आणि इथे S1 केलं, नाउ माय फर्स्ट स्ट्रिंग काय असणार आहे, जी कॉन्कॅट झालेली ती S2 आणि सेकंड स्ट्रिंग S1 असणार आहे. फॉर कॉन्कॅटिनेशन फंक्शन आय हॅव पास्ड काय केलेलं आपण, S2 आपली फर्स्ट स्ट्रिंग आली. ओके, आणि ही सेकंड आली. ठीक आहे, सो S1 ची व्हॅल्यू S2 ला अटॅच होणार. सो S2 ची व्हॅल्यू विल बी प्रिव्हियस व्हॅल्यू आणि त्याला अटॅच झालेली S1 ची व्हॅल्यू आणि S1 ची जी त्याची सेपरेट व्हॅल्यू आहे तीच राहणार. ओके, सो फर्स्ट बघा आपण S1 स्कॅन करतोय आणि नंतर S2 स्कॅन करतोय. ओके, सेव्ह करूयात ह्याला, कंपाइल अँड रन. नाउ दीपिका फर्स्ट अँड सेकंड खराडे. नाउ आपण कॉन्कॅटिनेशन काय केलं, पहिले S2 पाठवलंय, नंतर S1. सो खराडेला आता दीपिका ऍड होणार. बघा, खराडे त्याच्या पुढे दीपिका आलं आणि दीपिका जी आपण जी अटॅच केली होती ती ऍज इट इज सेपरेट राहिली तशीच. आली लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं यूज ऑफ अ कॉन्कॅटिनेशन फंक्शन. नाउ कंपेअर फंक्शन. strcmp फंक्शन, याला पण तुम्ही टू स्ट्रिंग पास करणार. This string is string compare, CMP for compare.
this string is used to compare two strings. Okay, now this strcmp function will return three types of value. It returns 0 if both strings are equal with case means small letters, uppercase, lowercase. Okay, this function will return any positive value if first string is greater than second string. Okay, then it will return any negative value if first string is less than second string. Okay, जर त्या string ने 0 return केलं, then we will say that if that function strcmp function is returned 0, then we can say that both the string passed to the strcmp functions are equal with the cases, because as I have discussed in the first lecture, C is a case sensitive language. Means what? It differentiates between the capital A and small a. For the C compiler, capital A and small a are not same, that are different. Okay, so with cases the string दोन्ही same असेल, then and then only strcmp will return value 0. Otherwise, if the cases are not same, then it will return the value positive or negative. Okay, so before going to the positive or negative, first we will see how it will return the 0. Okay, so take suppose S1 is ABC and S2 is also ABC. Okay, now आपण इथे घेऊयात int C is equal to, because एक integer variable घेऊ आपण C. Okay, C is equal to strcmp. Integer का घेतलं? Because integer value return करताना like alien function, str alien function. Okay, so 0, positive, negative. Any positive number, any negative number or a 0 means it will return an integer value. So आपल्याला ती एका integer variable मध्ये store करायची. Okay, so इथे मी लिहिते आता strcmp S1, S2. Now S1 is contains ABC and S2 also contains ABC and the cases for both are same. So strcmp will return 0 to the C. Okay, मग आपण C ची value check करायची. If C is double equal to 0, then we can say that the strings are equal. Okay, so this is about the if the case are same and character also same. Now second आता मी value घेतली इथे PQR. Now characters different है ना, so we no need to check the cases. ABC and PQR, both characters are different. Okay, both string characters of the both strings are different, so no need to check the case. Okay, so here it will return the positive or negative value. So just लक्षात घ्या, मी पहिल्यांदा तुम्हाला 0 एक्सप्लेन करते. सो strcmp फंक्शन आता S1 ची व्हॅल्यू ABC आणि S2 ची PQR आहे. सो आता ते 0 रिटर्न करणार नाही, मी स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल, हे तर आता झालेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता 0 सोडून दुसरी व्हॅल्यू रिटर्न करणार फॉर ABC आणि PQR व्हॅल्यू विच इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. हे नंतर सांगते की पॉझिटिव्ह कधी आणि निगेटिव्ह कधी. त्याच्या आधी बघा, आता सपोज मी स्मॉल a केला, इथे कॅपिटल B केलं आणि इथे स्मॉल c केलं. नाउ कॅरेक्टर्स इन बोथ स्ट्रिंग आर सेम, ABC. ओके, बट कॅरेक्टर इन द बोथ स्ट्रिंग्स डज नॉट मॅच द केसेस, बिकॉज एका कॅरेक्टरचं जरी केस मिसमॅच असेल तरी सुद्धा 0 रिटर्न करणार नाही. 0 रिटर्न केलं देन अँड ओनली देन से वी कॅन से दॅट की बोथ दी स्ट्रिंग्स आर इक्वल विथ द केसेस. तीच कंडिशन आहे. आपल्याला पाहिजे नसेल केस, आपल्याला फक्त कॅरेक्टर सेम असेल तरच इक्वल पाहिजे, बट ते तिथे कन्सिडर होणार नाही, बिकॉज strcmp फंक्शन इज डेव्हलप्ड ऑलरेडी. ओके, and it is implemented in that way, in this way that
it will return 0 if and if only both the characters in both the strings are equal with the cases. Okay, so इथे A ची केस मॅच होती पण B ची मॅच होत नाही, C ची मॅच होती. सो B ची केस मॅच होत नाही, सो C ची व्हॅल्यू strcmp फंक्शन आता 0 रिटर्न करणार नाही. ओके, सो आलं लक्षात. सो हे झालं, तर 0 रिटर्न करेल केव्हा, when the characters in both the strings are equal. Okay, and the other value, that is positive or negative, is displayed if the characters in both the strings are not equal. Okay, आलं लक्षात. ठीक आहे. नाउ आता हे झालं 0चं. नाउ वी विल सी फर्स्ट पॉझिटिव्ह अँड आफ्टर दॅट निगेटिव्ह. निगेटिव्ह कधी सेंड करणार आणि पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता पहिल्यांदा तर काय गरज आहे, फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग और फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन. आपल्याला जनरली आपण काय करतो की बोथ स्ट्रिंग इक्वल आहे की नाही, मग आपण जस्ट चेक करू शकतो इफ जी आपण व्हॅल्यू इथं C इक्वल टू केली S1 S2 की जर C ची व्हॅल्यू 0 आली तर आपण म्हणू शकतो की स्ट्रिंग्स आर इक्वल आणि एल्स स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. देन व्हॉट इज द यूज ऑफ फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग अँड सेकंड स्ट्रिंग इज फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. बघा आता तुम्हाला इच टाइम इक्वलच स्ट्रिंग वरती ऑपरेशन करायचं असेल, टू स्ट्रिंग वरती असं नाहीये ना. आता बघा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला रोल नंबर कसे दिलेले असतात, अकॉर्डिंग टू युअर नेम, अल्फाबेटिकल ऑर्डरनी. ओके, सो त्या केस मध्ये आपल्याला लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन. जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरनी करायचं असेल तर यू हॅव टू चेक द ग्रेटर दॅन, आणि जर असेंडिंग ऑर्डरनी जर स्ट्रिंग तुम्हाला डिस्प्ले करायची असेल तर लेस दॅन. ओके, सो त्या केस मध्ये आपल्याला इक्वल पण लागतं, बिकॉज टू जर इक्वल असतील नेम दोघांचे तर देन सरनेम कन्सिडर होतं. आलं का लक्षात? आलं लक्षात. सो त्यावेळी सो आपल्याला तेव्हा फक्त इक्वलच चेक करून चालत नाही. जेव्हा आपल्याला स्ट्रिंग ची व्हॅल्यू, स्ट्रिंग मीन्स काय, नंबर असेंडिंग ऑर्डरने ते सोडून द्या, बट नेम लाईक आपल्याला जर ऍड्रेस आहेत, नंबर ऑफ ऍड्रेस, सपोज महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सिटीज आहेत त्या जर सिटीजचे नेम आहेत ते जर आपल्याला असेंडिंग ऑर्डरने, म्हणजे पहिले अहमदनगर नंतर अकोला, असं म्हणजे असेंडिंग ऑर्डरनी जर डिस्प्ले करायचे आहे, देन फॉर दॅट वी नीड लेस दॅन ग्रेटर दॅन ऑपरेटर्स. ओके, सो स्ट्रिंग आपण डायरेक्टली लेस दॅन ग्रेटर दॅन करू शकत नाही, म्हणजे S1 लेस दॅन और इक्वल टू S2 असं डायरेक्टली कॅरेक्टर ॲरे वरती होत नाही. सो फॉर दॅट strcmp फंक्शन इज युज्ड. ओके, सो strcmp फंक्शन मध्ये 0 कधी 0 ठीक आहे, टू स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही, बट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा आपल्याला रिक्वायर्ड लागणार आहेत, बिकॉज काही प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये वी हॅव टू रिअरेंज द स्ट्रिंग इन अ पर्टिक्युलर ऑर्डर, ascending or descending. For that we need this type of operation. Okay, so बघा आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू strcmp फंक्शन कधी रिटर्न करणार. नाउ सपोज आपण एक कॅरेक्टर ॲरे घेऊ A, म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग, त्याला आपण A नेम देते मी, आणि त्याच्यामध्ये मी आता पास केलं ABC. ओके, देन कॅरेक्टर ॲरे दुसरा घेते, म्हणजे स्ट्रिंग. कॅरेक्टर ॲरे मीन्स नथिंग बट अ स्ट्रिंग, आणि इथे पण पास करते मी ABC. ओके, नाउ एक इंटिजर व्हॅल्यू घेते C इज इक्वल टू strcmp फंक्शन. ओके, आणि ह्याला मी पास केलं S1, S2. ओके, नाउ हाऊ दिस फंक्शन वर्क. सो S1 मध्ये काय आहे, ABC. S2 मध्ये काय आहे, ABC. ओके, सो दिस इज 0th इंडेक्स, 1 इंडेक्स, 2 इंडेक्स, 0 इंडेक्स, 1 इंडेक्स, सेकंड इंडेक्स. ओके, सो नाउ हाऊ strcmp फंक्शन विल वर्क. सो strcmp फंक्शन काय करणार, आता फर्स्ट इथे आपण AB नाही यूज केलेलं, S1 A, B, बिकॉज आपल्या आता स्ट्रिंग A आणि B मध्ये आहे, इथे A आणि B. ओके, सो बघा आता फर्स्ट स्ट्रिंग काय आहे आपली A. सो strcmp फंक्शन कसं वर्क करतं बघा. A ची फर्स्ट कॅरेक्टर, पहिली स्ट्रिंग आपण काय पास केली A मध्ये काय ABC, सो त्यातलं फर्स्ट कॅरेक्टर दॅट इज A. सो A ची ASCII व्हॅल्यू काय तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला सांगितलेलं काय 97. ओके, देन सेकंड स्ट्रिंग आहे त्याचे फर्स्ट कॅरेक्टर, त्याची ASCII व्हॅल्यू, त्याची सबट्रॅक्शन करतं. ओके, आणि सबट्रॅक्शन जर 0 आली देन ओनली ही चेक द नेक्स्ट कॅरेक्टर. ओके, सो आता 0 आली आहे, देन आता strcmp काय करणार, नेक्स्ट कॅरेक्टर चेक करणार. ओके, सो B आहे,
ओके. सो फर्स्ट स्ट्रिंग काय ए. सो फर्स्ट स्ट्रिंगचं फर्स्ट सेकंड कॅरेक्टर काय बी. बी ची आस्की व्हॅल्यू काय 98. ओके. आणि सेकंड स्ट्रिंग जे आहे पास केले त्याचं सेकंड कॅरेक्टर काय बी. त्याची पण आस्की व्हॅल्यू काय 98. सो 98 minus 98 0. ओके. सो 0 आले then only strcmp function will move to the next character. ओके. सो C. नाउ C ची आस्की व्हॅल्यू काय 99 आणि B मधल्या C ची पण काय असणार ऑब्वियसली सेम केस ची आहे. सो 99. 0 आलं. ओके. नाउ आता 0 आलं तर नेक्स्ट ला मूव करणार पण आता कॅरेक्टर फिनिश झालेले आहेत बोथ स्ट्रिंग मधले. सो फायनली तुम्हाला ऑल काय मिळाले 0 मिळाले. सो फायनली सी मध्ये पण काय येणार 0 येणार. मीन्स 0 आलं म्हणजेच काय विथ बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल विथ केसेस ऑल्सो. ओके. हे झालं तुमचं फर्स्ट. ओके. विथ वन एक्झाम्पल. नाउ आता परत नेक्स्ट आता पॉझिटिव्ह. आता 0 जर नाही सेंड केलं तर नेमकं काय सेंड रिटर्न करणार. ए घेऊ इथं ई घेते आणि इथं सी घेते. ओके. आता बघा ए मध्ये काय आहे ए बी सी आणि बी मध्ये काय आहे ए ई सी. सो माय फर्स्ट स्ट्रिंग मी काय पास केली ए. सो फर्स्ट स्ट्रिंग म्हणजे फर्स्ट पॅरामीटर जे पास करताय दॅट विल बी युअर फर्स्ट स्ट्रिंग. सो पहिले ए आहे स्ट्रिंग नंतर बी. ए मध्ये काय एबीसी आणि बी मध्ये काय एईसी. ओके. नाउ strcmp फंक्शन्स स्टार्ट कंपेअरिंग फर्स्ट कॅरेक्टर. ओके. सो पहिली स्ट्रिंग काय ए चं फर्स्ट कॅरेक्टर काय आहे त्याची आस्की व्हॅल्यू काय 97 मायनस सेकंड स्ट्रिंग आहे त्याचं फर्स्ट कॅरेक्टर काय त्याची आस्की व्हॅल्यू पण काय 97. 0 आलं तर तो नेक्स्ट चेक करणार. ओके. सो सेकंड काय बी. बी ची आस्की व्हॅल्यू काय 98 आणि ई ची सेकंड इथं काय ई. सो बी ची 98 सी ची 99 डी ची 100 आणि ई ची काय 101. ओके. सो बी सेकंड कॅरेक्टर आणि इथलं पण ई सेकंड आहे. सो 98 minus 101 किती राहिले 3 आले. ओके. सो 0 आली का आता सबट्रॅक्शन नाही. सो strcmp फंक्शन पुढचे कॅरेक्टर चेकच करणार नाही बिकॉज जर केसेस सेम असेल तरच आस्की व्हॅल्यूची सबट्रॅक्शन 0 येणार अदरवाइज 0 येणार नाही. सो ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तिथूनच रिटर्न करणार. सो पुढचे कॅरेक्टर हे चेक करणारच नाही. सो इथूनच सी मध्ये व्हॅल्यू काय जाणार 3 जाणार. ओके. नाउ दिस 3 इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो मिनिंग काय याचं की फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. सॉरी इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ना. सॉरी निगेटिव्ह व्हॅल्यू अरे 98 minus 101 -3 ना. सो 0 जर नाही आलं 0 आलं तरच तो पुढचीच कॅरेक्टर चेक करणार. बट आता सेकंड पोझिशनलाच काय आलेलं आहे किंवा फर्स्ट इंडेक्सलाच काय आलेलं आहे नॉन झिरो व्हॅल्यू दॅट इज निगेटिव्ह व्हॅल्यू. सो तिथूनच रिटर्न होणार. strcmp फंक्शन रिमेनिंग कॅरेक्टर चेक करणार नाही. सो इथे आलं -3. सो -3 चं मिनिंग काय फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. बघा ऑब्विसली ना एका स्टुडंटचं नेम एबीसी आहे आणि दुसऱ्या स्टुडंटचं नेम एईसी आहे तर तो स्टुडंट किंवा रोल कॉल मध्ये एबीसी तर पहिलेच असणार आहे ना बिकॉज ए जर पहिलं कॅरेक्टर सेम आहे तर पुढचं कॅरेक्टर चेक केलं जातं. सो ई ज्या मोठा आहे बी छोटा आहे. सो पहिले सी. सो याचं मिनिंग काय फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग म्हणजेच एबीसी इज लेस दॅन एईसी. आलं का लक्षात. ठीक आहे. नाउ आता आपण रिव्हर्स करूया. आता मी पहिले बी पास करते नंतर ए पास करते. ओके. फर्स्ट आय विल पास द बी. सो बी फर्स्ट पास केले मीन्स फर्स्ट स्ट्रिंग फर्स्ट पॅरामीटर. सो बी पहिली स्ट्रिंग झाली आपली दॅट इज एई सी. ओके. आणि ए आपण सेकंड पास केले सो ती झाली सेकंड स्ट्रिंग. ओके. सो आता कंपेअर फंक्शन काय करणार फर्स्ट स्ट्रिंगचं फर्स्ट कॅरेक्टर दॅट इज ए 97 मायनस सेकंड स्ट्रिंगचं फर्स्ट कॅरेक्टर दॅट इज 97 0. ओके. 0 आलं ते चेक करणार सेकंड. नाउ आता फर्स्ट स्ट्रिंग आपण बी पास केली ना सो त्याच्या आस्की व्हॅल्यू मधून सेकंडची आस्की व्हॅल्यू. ओके. सो ई ची आस्की व्हॅल्यू काय बघितली आपण 101 आणि बी ची काय 98. सो इथे आलं 3. 0 आली का नाही. सो पुढचे कॅरेक्टर चेक होणार नाही. इथूनच जे 3 आलेली आहे ती रिटर्न होणार सी मध्ये. नाउ 3 इज अ पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स व्हॉट द फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ऑब्विसली ना
AEC आता पहिली स्ट्रिंग आहे आपली ना, पहिले तुम्ही काय पास करताय दॅट इज अ फर्स्ट स्ट्रिंग. आता हे ऑलरेडी मी कॉपी आणि कॉन्कॅटिनेशन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले. दीज आर द व्हेरिएबल नेम्स ओनली. ओके, सो पहिले मी एबीसी ची व्हॅल्यू घेतली प्रोग्राम मध्ये, मग तीच पहिली स्ट्रिंग असं नाही, तुम्ही काय पास करताय. ओके, सो आता मी बी आणि ए मधली मला कोणती मोठी आहे ते फाइंड आउट करायचंय. सो मी पहिले बी पास केला, नंतर ए पास केलं. ओके, सो मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली 101 - 98. काय पॉझिटिव्ह आली 3. सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू मीन्स व्हॉट, फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ऑब्विसली STR-CMP ला मी फर्स्ट स्ट्रिंग काय पास केली AEC आणि सेकंड स्ट्रिंग काय पास केली ABC. So AEC is obviously greater than ABC. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं how the STR-CMP function works. It will return 0 if both the characters, both the strings are equal. With the cases, it will return positive if the first string is greater than second and negative if the first string is less than second. First string and second string means what? तुम्ही STR-CMP function ला कोणत्या व्हॅल्यू पास करताय. ओके, that depends की फर्स्ट स्ट्रिंग कोणती आहे आणि सेकंड स्ट्रिंग कोणती आहे. ओके, आता आपण इथं तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर एंटर एनी स्ट्रिंग असं देऊयात आपण 1 आणि 2 च्या ऐवजी. ओके, सो इथे आता मी एक इंटिजर व्हॅल्यू पण आपल्याला घ्यावी लागेल. फर्स्ट नॉर्मल वेने जाऊ. देन आता ही C ची व्हॅल्यू आपल्याला इफ C इज डबल इक्वल टू 0 देन वी कॅन से दॅट printf both strings are equal. Okay, else if C is less than 0. Less than 0 means what? Negative value. Negative असेल means what? First string is less than second string. ओके, आणि else एकतर 0 नाही, ही कंडिशन फॉल्स आहे आणि ही पण फॉल्स आहे, म्हणजेच काय व्हॅल्यू 0 पण नाही, लेस दॅन 0 पण नाही, म्हणजेच ऑब्विसली ग्रेटर दॅन 0. आणि पॉझिटिव्ह असेल मीन्स व्हॉट, फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन, आपण काय लिहिले बघा, पॉझिटिव्ह व्हॅल्यूला फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ओके, first string is greater than second string. ओके, सेव्ह करा एकदा. बघा आता ABC अजून एक स्ट्रिंग ABC, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल बिकॉज आपण आता पहिले S1 पास केले ना आणि नंतर S2. ओके, नाउ बघा आता पुढे रन करून दाखवते. नेक्स्ट आता ABC. ओके, आणि ARC बघा आता ऑब्विसली बी आधी आहे ना, सो बी ची ASCII व्हॅल्यू लेस असणार आहे आर पेक्षा. ओके, सो आपल्याला इथे आता आपली पहिली आपण S1 पास केले म्हणजे ABC आणि दुसरं काय पास केले ARC. सो A आणि A ची ASCII व्हॅल्यू सेम आहे, सो 97 - 97 0, नंतर B ची 98 आणि R ची काय येईल बघा, ABCEDEFGHIJKLMNPQR. आता R किती नंबरला ते बघावं लागेल आपल्याला.
सो ऑब्वियसली आर ची व्हॅल्यू ही बी च्या आस्की व्हॅल्यू पेक्षा ग्रेटरच येणार. सो बी ची आस्की व्हॅल्यू मायनस आर ची आस्की व्हॅल्यू इट विल गिव्ह अ निगेटिव्ह व्हॅल्यू. निगेटिव्ह व्हॅल्यू मीन्स व्हॉट की फर्स्ट स्ट्रिंग जी आहे ती लेस आहे सेकंड स्ट्रिंग पेक्षा. ओके बघा फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. आलं लक्षात? ठीक आहे. नाऊ आता आपण इथे फक्त आता मी ठीक आहे आता एक्झिक्यूट कंपाईल अँड रन. ओके पहिले S1 पास केले नंतर S2 पास केले. ओके नाऊ PQR. ओके नंतर ABC. ओके आता बघा P ची आस्की व्हॅल्यू काय? ऑब्वियसली ए ची आस्की व्हॅल्यू पेक्षा जास्तच असणार आहे बिकॉज अल्फाबेटिकल आपल्या अल्फाबेट्स मध्ये ए नंतर पी येतो. ए ची 97, बी ची 98, सी ची 99, डी ची 100 असं करत करत पी ची आस्की व्हॅल्यू येईल. ओके सो पी ची आस्की व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन ए आस्की व्हॅल्यू. ओके सो पी ची आस्की व्हॅल्यू मायनस ए ची आस्की व्हॅल्यू मीन्स काय मिळेल तुम्हाला? पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. सो 0 मिळणार नाही. सो पुढची व्हॅल्यू चेकच होणार नाही. ओके आणि एंटर की प्रेस केली मीन्स व्हॉट फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ऑब्वियसली ना जर एक नेम दीपिका आहे आणि एक नेम सपोज अमोल आहे तर अमोल दीपिका काय आहे? ग्रेटर आहे. चेक करते बघा तुम्हाला दाखवते. बघा आता फर्स्ट स्ट्रिंग मी अमोल टाकली आणि दुसरी दीपिका टाकली. ऑब्वियसली अमोल पहिली आस्की व्हॅल्यू काय? ए ची लेस आहे आणि डी ची जास्त आहे. ओके सो 97 मायनस 100 डी ची किती आहे? ए बी सी डी 97, 98, 99, 100. ओके सो 97 मायनस 100 काय येणार? -3 येणार. ओके सो -3 विच इज नॉट 0. सो डायरेक्ट पुढचं चेक होणारच नाही. सो चेक होईल का पुढचं? नाही. सो इट विल रिटर्न -3. -3 इज निगेटिव्ह व्हॅल्यू मीन्स अमोल आणि दीपिका जर दोन स्टुडंट आहेत क्लासमध्ये तर अमोलचा रोल नंबर आधी येणार आहे आणि दीपिकाचा नंतर येणार आहे. म्हणजेच अमोलची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन आहे दीपिका व्हॅल्यू. बघा म्हणजेच फर्स्ट स्ट्रिंग विच इज अमोल इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. आलं लक्षात? ठीक आहे. आता विथ प्रॉपर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. बघा नेक्स्ट आता बघा यादव आणि चव्हाण. ओके फर्स्ट स्ट्रिंग इज यादव अँड सेकंड इज चव्हाण. ओके सो वाय ची आस्की व्हॅल्यू आता अल्फाबेट्स मध्ये वाय नंतर येतो, सी आधी येतो. सो सी ची आस्की व्हॅल्यू लेस असणार आहे वाय ची आस्की व्हॅल्यू पेक्षा. ओके सो वाय ची आस्की व्हॅल्यू ग्रेटर आहे. सो ग्रेटर मधून जर स्मॉल मायनस केलं तर पॉझिटिव्ह नंबर येतो. सो 0 येत नाही. सो पुढे चेक करायची गरज नाही. सो डायरेक्टली तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल अँड फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ऑब्वियसली यादव आणि चव्हाण मध्ये पहिले कोण जाणार? चव्हाण जाणार मग यादव जाणार. सो यादव मोठा आहे सो तो नंतर राहणार आणि चव्हाण लेस आहे. ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग म्हणजे सेकंड स्ट्रिंग लेस आहे सो ती आधी येणार. कशामध्ये? जर तुम्ही सॉर्ट केलं तर. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज हाऊ द STR CMP फंक्शन वर्क्स. ओके तुम्हाला एखाद्या वेळेस कॉलेजमध्ये जस्ट एवढंच एक्सप्लेन करतील की इट विल कम्पेअर द टू स्ट्रिंग इफ इक्वल ऑर नॉट इक्वल. बट त्याच्या अदर 2 केसेस पण आहेत ग्रेटर दॅन अँड लेस दॅन, पॉझिटिव्ह व्हॅल्यू अँड निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके सो हे झाले तुमचे ऑल स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. ओके आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता ट्राय टू फिनिश द स्ट्रिंग चॅप्टर बिकॉज आता आपण नाही होणार नेक्स्ट लेक्चर मध्ये. अजून आपल्याला 2 मोर लेक्चर्स लागतील ज्याच्यामध्ये आता आपण स्ट्रिंग वरचे किंवा कॅरेक्टर ॲरे वरचे काही प्रोग्राम्स घेणार आहे. थेरोटिकल पार्ट आपला फिनिश झालेला आहे स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन पर्यंत. नाउ नेक्स्ट आता आपण प्रोग्राम्स घेणार आहेत. ओनली प्रोग्राम्स इन नेक्स्ट 2 लेक्चर डिपेंड्स ऑन द कॅरेक्टर ॲरे दॅट इज अ स्ट्रिंग. ओके